नमस्कार. तर सध्या देऊळ बंद हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर इतका धुमाकूळ माजवत आहे ना, म्हणजे त्या त्या चित्रपटामध्ये शेतकऱ्याबद्दलच्या व्यथा, शेतकरी आत्महत्या का करतोय, शेतकऱ्यांना दुःख आणि शेतकऱ्यांना आत्महत्या करायला भाग पाडणारी लोक किंवा आत्महत्या कशामुळं करतोय हे सगळं दाखवण्यात आलेलं आहे. म्हणजे बऱ्यापैकी चांगला प्रयत्न केला आहे त्यांनी दाखवण्याचा. आणि हा चित्रपट इतका बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे ना, तर 16व्या दिवशी टॉप 5मध्ये एंट्री घेतली आहे या चित्रपटाने. मराठी चित्रपट सृष्टीसाठी ना हा सध्याचा काळ अत्यंत अभिमानाचा आणि सुवर्ण क्षणांचा ठरत आहे बरं का. प्रेक्षक आणि मराठी कलाकृतींना अक्षरशः डोक्यावर घेत असून चित्रपटांमध्ये प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. याचं उत्तम प्रवाहात आता एका नव्या आणि बहुचर्चित चित्रपटाने आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार सलग अनेक दिवस प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक मोठे टप्पे पार केले आहेत. प्रेक्षकांचा असाच भरभरून प्रतिसाद मिळत राहिल्यामुळे देऊळ बंद 2 या सिनेमाने एक नवा आणि ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. आणि ह्या चित्रपटातून जी काही बऱ्यापैकी कमाई होईल वगैरे किंवा जो काही नफा मिळेल ना, तो नक्कीच प्रवीण तरडे यांनी सांगितलं की नक्कीच म्हणजे शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी मदतीचा हात देऊ, असं पण त्यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं आहे. तर 21 मे रोजी या प्रतीक्षित सिनेमा संपूर्ण राज्यभरात मोठ्या थाटामाटात प्रदर्शित करण्यात आला होता. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाला प्रेक्षकांनी इतका भरघोस प्रतिसाद देण्यास सुरुवात केली. अवघ्या 16 दिवसात या सिनेमागृहांमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला असून तिकीट खिडकीवर प्रेक्षकांची मोठी गर्दी उडाल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. या 16 दिवसांच्या यशस्वी वाटचालीनंतर आता या सिनेमाने थेट मराठी मनोरंजन विश्वातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 5 चित्रपटांच्या यादीत आपले स्थान पक्के केले आहे. ही बाब केवळ या चित्रपटासाठीच नव्हे तर संपूर्ण मराठी सृष्टीसाठी अत्यंत अभिमानास्पद आणि लक्षणीय मानली जात आहे. म्हणजे मराठी चित्रपटांना थोडंसं सुरुवातीला पहिले कमी लेखलं जायचं किंवा कमी बघितलं जायचं, पण आजकाल ना मराठी चित्रपट एवढे छान निघायला लागलेत आणि एवढे छान चित्रपट म्हणजे प्रवीण तरडेंचे चित्रपट हा ना एकदम उत्तम आणि एकदम छान चित्रपट असतात. म्हणजे त्यांचा कोणताही चित्रपट असा फेल जात नाही. या भव्य कलाकृतीचे दिग्दर्शन आणि लेखन प्रवीण तरडे यांनी केले आहे. आपल्या अनोख्या आणि वास्तववादी कथा मांडण्याच्या शैलीसाठी ते नेहमीच ओळखले जातात. त्यांच्या या नव्या देऊळ बंद 2 चित्रपटाची प्रदर्शनापूर्वीपासूनच सर्वत्र प्रचंड चर्चा रंगली होती. प्रेक्षकांमध्ये या सिनेमाबद्दल प्रचंड उत्सुकता आणि कुतूहल पाहायला मिळत होते. अखेर जेव्हा हा सिनेमा रुपेरी पडद्यावर दाखल झाला तेव्हा त्याने प्रेक्षकांच्या सर्व अपेक्षा पूर्ण केल्याचे तिकीट खिडकीवरील वाढत्या आकड्यांवरून सिद्ध होत आहे. एकीकडे उत्तम दिग्दर्शन आणि दुसरीकडे दर्जेदार लेखन अशा दुहेरी भूमिकेतून प्रवीण तरडे यांनी पुन्हा एकदा स्वतःची भक्कम छाप सोडली आहे. मराठी चित्रपटांसाठी असा गगनभरारी घेणारा कमाईचा आकडा मिळवणे हे अत्यंत कौतुकास्पद आणि महत्त्वपूर्ण मानले जाते. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की जसं आशयघन आणि कसदार कथा असेल तसं रसिक प्रेक्षक चित्रपटाला भरभरून यश मिळवून देतात. या कलाकृतीला मिळणारा वाढता आणि भक्कम पाठिंबा हेच दर्शवतो की मराठी प्रेक्षक उत्तम कंटेस्टंटच्या नेहमीच पाठीशी उभे राहतात आणि नेहमीच पाठीशी उभे असतात. आगामी काळातही हा सिनेमा असेच अनेक नवनवे विक्रम आपल्या नावावर नोंदवेल अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे. प्रेक्षकांच्या या अफाट प्रेमामुळे सिनेमाने मिळवलेले हे घवघवीत यश
चित्रपटसृष्टीच्या इतिहासात नक्कीच सुवर्णाक्षरांनी नोंदवले जाईल. आणि खरंच सुवर्णाक्षरांनी नोंदवण्यासारखाच हा चित्रपट आहे. इतका सुंदर चित्रपट आहे ना, खूप मस्त. आणि त्याच्यात ज्या ज्या भूमिका मांडलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीने म्हणजे जीवाच्या आकांताने तो चित्रपट त्यांनी बनवलेला आहे ना, तो खूप सुंदर चित्रपट आहे बरं का तो बनलेला. आणि खरंच एका शेतकऱ्याला किती आणि काही अडचणीतून जावं लागतं, किंवा शेतकऱ्याच्या मनात काय चाललेलं असतं नक्की, किंवा शेतकऱ्याच्या व्यथा काय आहेत, ह्या अजूनपर्यंत कधीच कुणाला त्या गोष्टीचा अंदाज लागत नाही. संध्याकाळी तो खुश असला तरी पहाटेचं कधी फाशी घेईल ना हे सांगता येत नाही, कारण कर्जाचा डोंगर आणि भरायला कोणी नसतं. नंतर खूप अडचणी असतात. कोणत्याही चित्रपटाला मिळणारे यश हे त्यातील कथेवर किंवा दिग्दर्शनाच्या ताकदीवर अवलंबून असते. या कलाकृतीने अल्पावधीतच मिळवलेले यश हे मराठी सिनेमासृष्टीच्या उज्ज्वल भविष्याची नांदी असून चांगल्या चित्रपटाला प्रेक्षक नेहमीच भरभरून प्रेम देतात, हे यातून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. आणि म्हणजे चांगलं असेल ना. आणि खरंच ना, लोक बोलतात ना मराठी चित्रपटांना म्हणजे लोक सपोर्ट करत नाहीत किंवा काय नाही, तर असं काही नाही. ह्या चित्रपटातून तुम्ही बघितलं असेल की बाबा खरंच तेवढा उत्तम दर्जाचा आणि तसाच चित्रपट असेल ना, तर लोक त्याला अक्षरशः डोक्यावर घेतात आणि चांगला प्रतिसाद देतात बरं का. आणि प्रत्येक वेळी प्रवीण तरडे सरांनी ना नेहमी काही नाही काय म्हणजे नवीन, आणि नेहमी काही नाही काय इंटरेस्टिंग, किंवा नेहमी काही नाही काय लोकांना प्रेक्षकांना आवडण्यासारख्याच गोष्टी आणल्यात, किंवा प्रेक्षकांना आवडण्यासारखाच सिनेमा आणला आणि त्याच्यातून काहीतरी समाजाने घ्यावं, किंवा समाजाला त्याच्यातून काहीतरी देणं, समाजाने काहीतरी त्याच्याकडून शिकलं पाहिजे असा चित्रपट. आणि फॅमिलीने म्हणजे पूर्ण फॅमिलीने तो चित्रपट बघितला पाहिजे, पूर्ण फॅमिलीने. तरी त्या चित्रपट बघताना काय ऑफवर्ड झालं नाही पाहिजे, किंवा चांगलं व्यवस्थित बसून सगळ्यांनी फॅमिलीने बघितला पाहिजे असा चित्रपट ते नेहमी बनवत असतात बरं का. आणि खरंच त्यांचं लेखनशैली म्हणा, दिग्दर्शन म्हणा, इतकं सुंदर आणि अफाट असतं, आणि ते नवनवीन कलाकारांना संधीसुद्धा देत असतात. तर हा चित्रपट कुणी बघितला आहे हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि चित्रपट कसा वाटला हे पण नक्की कमेंटमध्ये